नमस्कार. तर ही आहे मस्त अशी आजची रेसिपी. ती म्हणजे अशी छान चमचमीत डाळ ढोकळीची रेसिपी तुम्ही पाहू शकता. आपण मराठीमध्ये बनवतो चकोल्या वगैरे, तशीच खायची ही रेसिपी आहे. तर राजस्थानी लोकं ह्याला डाळ ढोकळी म्हणतात. तर मी राजस्थानी पद्धतीने थोडीशी इथे बनवलेली आहे. तर नक्की ट्राय करा. खायला अतिशय टेस्टी लागते. मस्त गरमागरम खायची ही. अगदी टेस्टी लागते. आणि वन पॉट मीलचं जे ट्रेंड आहे ते तुम्ही डाळ ढोकळी ही सुद्धा एक वन पॉट मीलच आहे. असं काहीच गरजेचं नाही आहे की आपण फॉरेन रेसिपीज बनवल्या तरच त्या वन पॉट मील होतात. तर ही डाळ ढोकळी ट्राय केली तर त्यालासुद्धा तुम्ही वन पॉट मीलच बोलू शकता, कारण हे बनवल्यावर आपल्याला काही वेगळं भाजी पोळी बनवायची गरज पडणार नाही आहे. तर नक्की ट्राय करा ही डाळ ढोकळी. तर चला पाहूया रेसिपी याची. इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जेवढी बनवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही थोडे कमी जास्त इथे करू शकता. तर 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि इथे अर्धी वाटी मसूर डाळ मस्त धुवून मस्त भिजत ठेवायची आहे डाळी. त्यानंतर मी इथे भांड्यामध्ये एक डब्बा भरून पीठ घेतलेलं आहे किंवा एक मोठी वाटी भरून पीठ घेतलं आहे. त्यात हळद, लाल मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धना जिरा पावडर, त्याचबरोबर जिरे आणि 1 मोठा चमचा तेल हे सगळं टाकून आधी सगळं कोरडंच मिक्स करायचं आहे. तेल घालून झाल्यावर आणि थोडासा इथे छोटा चमचा ओवासुद्धा घालून घ्यायचा आहे आपल्याला. मीठ घालून घ्यायचं आहे आणि मग 1 मोठा चम्मच तेल घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आधी कोरडंच मिक्स करायचं आहे. आधीच पाणी घालून आपल्याला हे सगळं मिक्स करायचं नाही आहे. अशा प्रकारे कोरडं अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं तर त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आणि मग हे पीठ आपल्याला असं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, अशा प्रकारे मीडियम आपल्याला याची पिठाची कन्सिस्टन्सी डोची कन्सिस्टन्सी पाहिजे. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत चला आणि मग हे पीठ मळा. तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ मळलेलं आहे. अशा प्रकारे हे पीठ मळून माझं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित पीठ मळून झालं आहे. अगदी पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. हे पीठ मळून झाल्यावर आपल्याला याला एक 10 ते 15 मिनटं रेस्ट करून ठेवायचं आहे, झाकण ठेवून किंवा कपडा ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी त्याच पिठाच्या पुन्हा 10 ते 15 मिनटानंतर असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्या पोळ्या बनवायला किंवा पुऱ्या बनवायला. पुऱ्या म्हणजे आपल्याला त्या तळायच्या नाही आहेत, पण मग अशा गोल आकाराच्या आपल्याला चपट्या पुऱ्या त्याच्या करून घ्यायच्या आहेत. ते सगळे गोळे करून झाले. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हातानेच तुम्हाला असा गोळा करायचा आहे गोल आणि अशा प्रकारे हातावर असे दाबून घ्यायच्या आहेत ह्या गोल गोल पुऱ्या. अगदी चपट्या करायच्या आहेत, व्यवस्थित पातळ नाही जाड नाही मीडियम, कारण आपल्याला ह्या डाळीमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणून त्या जास्त जाड राहता कामा नये आणि जास्त पातळही नाही. तुम्ही बघू शकता साईडने पण मी दाखवत आहे इथे. ह्या एकदम मीडियम अशा बनवायच्या आहेत, ना जास्त जाड ना जास्त पातळ. एकदमच पातळ बनवल्या तर ह्या तुटण्याची शक्यता जास्त असते आणि एकदमच जाड झाल्या तर त्या खायलाही काही व्यवस्थित लागणार नाही आणि कच्च्या राहण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे दोन्ही हाताने तुम्ही मस्त अशा पुऱ्या करायच्या आणि मध्ये एक छोटासा होल केलात तरीही चालणार आहे. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या इथे करून घेतल्या. आता हे जर तुम्हाला टाईम कन्झ्युमिंग वाटत असेल तर तुम्ही सरळ पोळी लाटून त्याच्या चकत्या करू शकता, म्हणजेच की वाटीने असं. तर इथे आता आपण डाळीची तयारी करूया. डाळ शिजत घातलेली आहे मी, धुवून घेतलेली, ती भिजतही ठेवली होती मी, म्हणजे ती पटकन शिजते. इथे मी कुकरला आपण ही डाळ लावून नाही घेतलेली आहे, कारण आपल्याला त्याच्यात त्या चकोल्या शिजवायच्या आहेत. अशा प्रकारे मी मीठ घातलं आहे, हळद घातली आहे, थोडं हिंग आणि थोडंसं तेल घालून ही डाळ शिजत घातलेली आहे. डाळ थोडी अर्धीशी शिजली का आपल्याला त्याच्यात हे चकोल्या घालून घ्यायच्या आहेत, त्या पुऱ्या घालून घ्यायच्या आहेत. मस्त तुम्ही बघू शकता डाळ अर्धवटच शिजलेली आहे आणि त्याच्यात मी हे चकोल्या घालून घेतल्या आहेत, पुऱ्या घालून घेतल्या आहेत. डाळ आता मस्त आपल्याला शिजवायची. डाळ एकदम छान शिजली पाहिजे आणि डाळीसोबतच आपल्या ह्या पुऱ्यासुद्धा याच्यात शिजणार आहेत. आता आपण डाळीच्या फोडणीची तयारी करूया. इथे मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. त्यात आपण राई जिरे घालून घेणार आहोत. थोडं हिंग पण इथे मी घातलेलं आहे.
त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा चिरलेला आहे, बारीक चिरलेला कांदा मी इथे घालून घेतला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला, कच्चा ठेवायचं नाही आहे इथे. थोडा मीडियम असा कांदा परतून झाला की इथे मिरची, कापून मिरची आणि लसूण घालून घेतलेलं आहे. मस्त लसूण आणि मिरचीसुद्धा आपल्याला छान प्रकारे व्यवस्थित मिक्स करायची आहे. इथे डाळ आणि ढोकळे दोन्ही पण शिजलेले आहेत किंवा आपल्या पुऱ्या छान शिजलेल्या आहेत. म्हणजे कांदा, लसूण, मिरच्या व्यवस्थित परतून झाल्यावर एक मीडियम आकारचा टोमॅटो इथे बारीक चिरून घालून घेतलेला आहे मी. नंतर आता ही डाळ शिजून झालेली आहे ऑलमोस्ट, तर मी इथे गॅस बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या अजिबात फुटलेल्या नाही आहे. ह्या पुऱ्या फुटत नाहीत, फक्त आपल्याला त्याला सारखं असं चमच्याने हलवत राहायचं नाही आहे, तर शिजतात आपोआप. ते कांदा, टोमॅटो सगळं मस्त व्यवस्थित भाजून झालेलं आहे. टोमॅटोसुद्धा अगदी मऊ झालेलं आहे. त्यात आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. ते मी हळद घातली आहे, 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी, त्यानंतर धने जिरे पावडर घालून घेतली आहे. थोडंसं पाणी इथे घालूया आपण, टोमॅटो अजून थोडे इथे मॅश होण्यासाठी आणि मसाले आपले जळू नये त्याच्यासाठी. व्यवस्थित हे अशा प्रकारे बघा मसाला आता आपला शिजलेला आहे, तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला सगळीकडून. आता आपल्याला याच्यात शिजवलेली डाळ आणि पुरी सगळं घालून घ्यायचं आहे. इथे मी सगळं ॲड केलेलं आहे. डाळ आपली छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला मॅश करायची सुद्धा गरज नाही, इतकी छान व्यवस्थित शिजली आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. मिक्स करताना पण मी तुम्हाला सांगितलं आपल्या पुऱ्या तुटू नयेत, त्यासाठी अगदी अलगद हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. अतिशय फास्ट असं मिक्स करायची गरज नाही. वरतून मीठ घालून घ्यायचं आहे. आता ही डाळ ढोकळी नॉर्मल खाल्ली तरी चालणार आहे, पण जर तुम्ही याच्यात थोडा गूळ आणि थोडं चिंचाचा कोळ जर घातला किंवा एखादं कोकम टाकला याच्यात आणि थोडं गूळ टाकलं तर याची टेस्ट इतकी छान येते, इतकी सुंदर लागते खायला. तर थोडा गूळ टाकला तर चालेल. आता हे गूळ तुमच्या चॉईसनुसार आहे, जर आवडत असेल तर घाला. तुमच्या घरात जर कोणाला गूळ घालून नसेल आवडत डाळ, तर तुम्ही नाही घातली, स्किप केली तरी चालणार आहे. तर आपली डाळ ढोकळी तयार आहे. मस्त एक 2 ते 4 मिनटं उकळी आल्यानंतर वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही खाण्यासाठी अगदी तयार आहे. मस्त ताट घ्या, त्याच्यात ही सर्व करा आणि सगळ्यांना खायला द्या. नाही आवडली तर मला कमेंट करून सांगा की नाही, ही रेसिपी कोणाला आवडलेली नाही, पण मला 100% खात्री सगळ्यांना आवडणार आहे. अशा प्रकारे मी इथे सर्व केलेलं आहे. मस्त प्लेट घ्यायची, त्याच्यात टाकायचं, हे सगळं सर्व करायचं आहे डाळ ढोकळी आणि वरतून मस्त घी टाकायचं आहे आणि अगदी टेस्टी लागेल खायला. गरम गरम खावा, हे पण अगदी छान लागणार आहे खायला. नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करा मला की ही रेसिपी कशी वाटली ते, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, ज्याने तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स माझ्या चॅनलला येत राहतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला, आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा.